राज्य में 15 लोकसभा सीटों के लिए महाविकास आघाड़ी गठबंधन में अभी तक तालमेल नहीं बन पाया है। इस बात का खुलासा वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ने किया है। भंडारा में आयोजित एक सभा में उन्होंने ये बात कही। कांग्रेस आणि शिवसेना या दोघांमध्ये 10 जागांवरनं भांडणं चाललेली आहेत। शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी यांची 5 जागेंवरनं भांडणं चाललेली आहेत। म्हणजे 48 जागांपैकी 15 जागेंवरती यांची भांडणं चाललेली आहेत। 15 जागेंवरती भांडणं चाललेली आहेत आणि दर दिवशी गेल्या 4 दिवस वर्तमानपत्र, टीव्ही सगळे चाललेले आहेत की वंचित बहुजन आघाडीने त्यांनी किती जागा मागितल्यात हेच कळत नाही। ते बाहेर पडणार आहेत की काय अशी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झाली। मी आपल्याला असं सांगतो की आम्ही अजून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही। आमच्याशी चर्चा कधी सुरुवात होईल त्यांची भांडणं संपल्यानं। आता त्यांचीच भांडणं सुरुवात नहीं झाली तो आमच्याशी चर्चा काय होणार है। इस दौरान प्रकाश आंबेडकर ने राज्य में सत्ताधारी महायुति गठबंधन पर भी निशाना साधा। उन्होंने कहा कि भाजपा ने अजित पवार पर सिंचाई घोटाला का गंभीर आरोप लगाया था, लेकिन अब वो उनके साथ आ गए तो घोटाले की बात कोई करता ही नहीं। नागपूरच्या हायकोर्टामध्ये या भ्रष्टाचाराची असणारी जी काही याचिका दाखल करण्यात आली त्यामध्ये 70,000 कोटीचा घोटाळा 70,000 कोटीचा घोटाळा झाला म्हणून सांगण्यात आलं। ज्यांच्या कालावधीमध्ये हा घोटाळा झाला असे असणारे अजित पवार, अशाच असणाऱ्या पक्षाने ज्या मंत्र्यांच्या कालावधीमध्ये घोटाळा झाला अशा असणाऱ्या अजित पवारांना पक्षामध्ये घेतलं हे आपण असणारा लक्षात।